केज तालुक्यातील विडा हे गाव ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्वाचं गाव आहे. कारण लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हे त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ याच गावातून करत असत. पुढे तीच परंपरा पंकजाताई मुंडे यांनी सुरू ठेवली. या ठिकाणी पंकजाताईंच्या सभेला कायम अलोट गर्दी असते. विडा सर्कल मधील हजारो मतदारांनी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे व खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्या नेतृत्वावर प्रेम केलेलं आहे. विडा येथे गुरुवार दिनांक 2 मे रोजी भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या जाहीर सभेत पंकजाताई मुंडे यांनी बोलताना सांगितलं की मी कोणावरही टीका टिप्पणी करणार नाही, कारण आपण सर्व सुज्ञ आहात. विकासाचा दृष्टिकोन असणाऱ्या उमेदवारास आपण सर्वांनी बहुमतांनी विजयी करावं असं आवाहन त्यांनी केलं. विडा येथील बाजार तळावर जाहीर सभा घेण्याची लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची परंपरा आहे. त्या अनुषंगानं ही सभा पार पडली. या जाहीर सभेस आमदार नमिताताई मुंदडा, रमेशराव वाडसकर, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे, डॉक्टर योगिनीताई थोरात, राणा डोईफोडे, संतोषदादा हांगे, केज पंचायत समितीचे सभापती विष्णू घुले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विष्णुभाऊ चाटे, मनसेचे जिल्हा प्रमुख सुमंत धस यांच्यासह विडा सर्कल मधील महायुतीचे नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. या सभेचं सुंदर व नेटकं नियोजन भाजपचे प्रदेश सदस्य व ज्येष्ठ नेते रमाकांत बापू मुंडे यांनी केलं. यावेळी पंकजाताई मुंडे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. बोलताना त्या म्हणाल्या की बीड जिल्ह्याच्या विकासासाठी मी व माझ्या परिवारानं सत्तेचा वापर केलेला आहे. ही निवडणूक जातीपातीच्या मुद्द्यावर न होता विकासाच्या मुद्द्यावर होणं अपेक्षित आहे. मात्र ही निवडणूक विरोधकांकडून जातीपातीच्या मुद्द्यावर नेली जात आहे. त्यामुळे त्याचा विचार करा आणि विकासाच्या मुद्द्यावर सदसद विवेक बुद्धीला जाग करून कोणाच्याही भूलतापांना बळी न पडता मला विजयी करा असं आवाहन करत मी तुमचा सन्मान राखण्याचं काम देशाच्या संसदेत करेल अशी ग्वाही दिली आहे. या निवडणुकीत व्यासपीठावरील सर्व नेत्यांनी हातात हात घालून काम केल्यास आपला विजय सहज शक्य होईल असं सांगितलं. यावेळी आमदार नमिताताई मुंदडा, रमेशराव वाडसकर, डॉक्टर योगिनीताई थोरात, सुमंत धस व इतरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. या जाहीर सभेस विडा सर्कल मधील नागरिक, नेते, मतदार, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. रमाकांत बापू मुंडे यांच्या नियोजनांचं अनेकांनी स्वागत आणि कौतुक केला. वार्ता युट्यूब न्यूज करिता परमेश्वर गित्तेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड. उमेदवार म्हणून शोधतात का? शोधते का माझ्या उमेदवारीविषयी तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? माझ्या उमेदवारीमुळे तुमची मान खाली जाते का? माझ्या उमेदवारीत माझा काही स्वार्थ आहे का? मला काही गमवायचंय का? मला काही मिळवायचंय का? मग हे सगळं नाही आहे तर मग एका गोष्टीचं उत्तर एकच आहे, तुमचा माझ्यावर विश्वास आहे का? मी विकास केला का? मी विकास करेन का? मग फक्त ही निवडणूक विकासावर जर झाली तर देशाचे लोक तोंडात बोट घालतील इतका आश्चर्यकारक विजय मला मिळायचा. काय माझ्या निवडणुकीत मला कुणाला विरोधच करायचा नाही, मला कुणाविषयी वाईट बोलायचं नाही. माझ्या विषयी एवढं सगळं चांगलं बोलायला असताना मी दुसऱ्या विषयी कशाला वाईट बोलू? कशाला वाईट बोलू? मला दिसायलाही बरी दिसते, लावून सुद्धा दिसते, एवढी हट्टीकट्टी आहे, नेता करते आहे, वाघीण म्हणतात तुम्ही. तुम्हाला भीत नाही, कशाला सामोरं जायला घाबरत नाही. मी भीते आणि घाबरते एकाच गोष्टीला, तुमच्या नजरेतलं प्रेम आणि सन्मान एवढा कुसळा, एवढा जरी कमी झाला ना तर तो माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असावा असं मला वाटतं. इतकं प्रेम तुम्ही सर्वांनी मला दिलं. मी 5 वर्ष
कुठल्याही पदावर मी 5 वर्ष कुठल्याही सत्तेचा तुम्हाला वाटा देऊ शकले नाही, पण 5 वर्ष तुम्ही कधीच दुसरं दार बघितलं नाही, कधीच नाही. किती अभिमान वाटतो मला तुमचा. आणि हा अभिमान, हा स्वाभिमान हीच गोपीनाथ मुंडेची शक्ती आहे आणि त्यांची ती तुमच्या सगळ्यांच्या गळात मुंडे साहेब एका समाजाचे नव्हते, मुंडे साहेब एका जातीचे नव्हते. मुंडे साहेबांनी असंख्य वंचितांना एकत्र करून आयुष्याचे गेल्या काळात कष्ट केले, अनेकांना गुलाल लावला. ज्या राजकारणामध्ये ज्यांना कधी विजय प्राप्त होऊ शकत नाही अशा राज्यांना त्यांना हाताला धरलं, त्यांना गुलाल लावला. सुदैवानी दुर्दैवानी जे कोणी आमच्या आली मुंडे साहेबांच्या विरोधात लढले होते त्यांना कशा ना कशा अर्थाने मुंडे साहेबांच्या हस्ते गुलाल नक्कीच लागला. मी आज या निवडणुकीमध्ये काय मुद्दे घेऊन जाते मला मीडिया विचारतो. मी काही मुद्दे घेऊन जात नाही. मी जिथे जाते तसे काका, मी जिथे जाते लोक मला सांगतात ताई तुम्ही ज्या रस्त्याने आला तो रस्ता तुम्ही दिलेला आहे, ताई तुम्ही ज्या ठिकाणी सभा घेत आहे ते पेवर ब्लॉक तुम्ही लावलेले आहे. ग्रामपंचायत कार्यालयापासून ते जिल्हा परिषदच्या कॉलेजच्या इमारतीपर्यंत, गावातल्या प्राथमिक रुग्णालयापासून गुलाबी रुग्णालयापासून ते एवढ्या मोठ्या सिव्हिल हॉस्पिटलच्या इमारतीपर्यंत 25-15 पासून ते नॅशनल हायवेच्या 10,000 कोटीपर्यंत आणि कधीही न शक्य झालेल्या या जिल्ह्याला 75 वर्ष पाहायला लावणाऱ्या त्या रेल्वेपर्यंत कुठलंही स्वप्न तुमचं मी साकार नाही केलं सांगा. 2009 मध्ये मुंडे साहेबांचा प्रचार मी करत होते तर मला मीडियाला यायला असं दोन तरी तास लागत होते. असे खड्डे 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 होते, रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्ते. हे आम्ही अशी टीका विरोधकांवर करायचो. आज काय विरोधक आपल्यावर टीका करू शकते? काही टीका नाहीये, काहीतरी आव्हान टीका करतात, दुसरं काही नाही. आपला विकास जगाने पाहिला. मला असं वाटतं ही संधी आपल्या जिल्ह्याला परत कधीच केला. ही फार मोठी संधी. या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होणार याच्याबद्दल तुम्हाला काही शंका आहे का? होणार याच्याबद्दल निश्चित विश्वास आहे का? ज्यांचे 350 खासदार येणार त्यांच्या सोबत राहायचं का? ज्यांचे 3.5 खासदार येणार त्यांच्या सोबत राहायचं आपल्याला? ज्यांचे 350 खासदार येणार आहेत, जे देशामध्ये परत सत्ता प्रस्थापित करणार आहेत आणि अशी सत्ता जी गरिबांची सत्ता आहे. आता युट्यूब बघणं बंद करा बरं 13 मे पर्यंत. ज्याचं माझ्यावर प्रेम आहे 14 तारखेपर्यंत युट्यूबचं तोंडच बघू नका. ते फेसबुक मध्ये काहीच बघू नका, तुम्ही काही कॉमेंटही करू नका. 13 नंतर बघा काय व्हायचं. त्या गोष्टीमुळे तुमच्या मनात टेन्शन येतं. तुम्ही मला घेता टेन्शन, मला पाठवतात असंच म्हणलं तसंच म्हणलं, काही बघायचं नाही. कोणीही खरे अकाउंट अर्धे नसतात. खोट्या अकाउंट मधून कोणी कॉमेंट केले तर काय आपल्या अंगाला मोकं पडत नाही, आपल्याला कोळल्यासारखं होत नाही, जळल्यासारखं होत नाही, काही नाही. राजकारणामध्ये संयम महत्वाचा असतो. संयम पाहिला ना तुमच्या ताईंनी? पाहिला की नाही? किती वर्ष, किती यात्रा, किती संघर्ष, किती अडचणींना सामोरे गेले, पण मी कधीही संयम घडवू दिला नाही, कधीही आपली प्रतिमा मलिन होऊ दिली नाही. माझ्या जीवनामध्ये मला 5 वर्ष पाहिजे. हे कशासाठी पाहिजे? तुमच्या कर्जाचे उतराई पाहिजे. काय कर्ज आहे तुमचं माझ्यावर? एवढं तुम्ही माझ्यावर प्रेम केलं. 5 वर्ष सत्तेची मिळाले मुंडे साहेबांना, फक्त 5 वर्ष. आणि 5 वर्ष मला मिळाले. या 5 वर्षातले काम तुम्ही मोजून ठोकून सांगू शकता की नाही? सांगू शकता. मग आता 5 वर्ष अजून दिले तर मी त्याच्याही पेक्षा पुढचे काम करेन का? नाही केल्याशिवाय राहील का? मला हे 5 वर्ष तुमच्यासाठी पाहिजे. कारण मला वाटलं होतं की मला 2014 ते 2019 हे मिळाले, 19 मिळेल, पण खूप झाला, गडबड झाली. मग मला गडबड झाली, मी घरी बसले तर माझं काही नुकसान तर काही विशेष झालं नसेल, पण तुमचं बरं झालं का नाही? विमा मिळाला का? पंकजा असताना मस्त टुंग 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 मोबाईल वाजायचा,
पासबुक भरून जायचो. मला तर शेतकरी फोन करायचे, ताई किती वेळ झाला लाईन मध्ये उभा आहे मी बँकेच्या, एवढे पैसे 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 सारख्या बँकेच्या वाऱ्या तुमच्या चालू होत्या का नाही? खोटं बोलायला का नाही? खरं. आता जर मी निवडून गेले तर 5 वर्षात असं काम करेल, परत कधीच रे ते कोयता धरायची वेळ. मला विरोधात टीका करतील पण माझ्याकडे सगळ्या गोष्टी माझं सरकार होतं ना, ऊसतोड कामगार महामंडळ त्यांनी होऊ द्यायला पाहिजे, तर माझ्या हातात द्यायला पाहिजे. फक्त 1 वर्ष 5 वर्ष पण नाही. मी काय तर इकडे तिकडे करून मस्त माझ्या ऊसतोड कामगारांचा विषयच मार्गी लावला तर नाही मिळाला मला. पुन्हा तर 5 वर्ष मी कशावरच नाही. आता ऊसतोड कामगारांच्या निर्णयाबद्दल मी मोदीजींकडे जाणार आहे, बाकी कुठं जायचंच नाही. गरिबांविषयी तुम्हाला प्रेम, शेतकऱ्यांविषयी तुमच्या मनामध्ये करुणा, तुम्हाला वाटतं की गरिबांचं शेत बदलांचं शेतकऱ्यांचं बदलावं, कारण चायचे टपरी एवढीच त्याची प्रॉपर्टी होती. मग माझ्या या गरीब ऊसतोड कामगारांना ऊसतोड कामगार